शरद पवारांच्या हातात होतं, मात्र पवारांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही। इतक्या वेळेस सत्ता हातात असताना शरद पवारांनी मराठ्यांवरती अन्याय केला, असे वेगवेगळे आरोप पवारांवरती लावले जातात। नेमकी शरद पवारांची सुरुवातीपासून मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय काय भूमिका राहिलेली आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये। सुरुवात करूया 1978 पासून। वसंतदादा यांच्यासोबत बंड करून शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री या पदावरती जाऊन बसले। पण शरद पवार मुख्यमंत्री ज्यावेळेला झाले 1978 त्यावेळेला मराठा आरक्षणाचा प्रश्न तेवढा गंभीर नव्हता। मात्र नंतर इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचं सरकार बरखास्त केलं आणि शरद पवार सत्तेतनं बाहेर पडले। पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा प्रश्न जो मांडला गेला 1981 साली रस्त्यावर येऊन मागणी करण्यात आली। अण्णासाहेब पाटलांनी ही मागणी केली। 22 मार्च 1982 साली अण्णासाहेब पाटलांनी पहिला मोर्चा मराठा आरक्षणाला धरून काढला, जो की मराठा आरक्षणाच्या संदर्भात होता। मुंबईमध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळेला काँग्रेसचं सरकार सत्तेत होतं आणि बाबासाहेब भोसले हे त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। काँग्रेस सरकारने आश्वासन दिलं आणि त्यानंतर हा जो पहिला मोर्चा अण्णासाहेब पाटलांनी काढला तो थांबवला गेला। त्यानंतर सरकारने दुसऱ्या दिवशी शब्द फिरवले आणि व्यथित झालेल्या अण्णासाहेब पाटलांनी डोक्यात गोळी घालून जीवन संपवले। त्यानंतर मात्र काही काळासाठी का होईना हा लढा थोडासा शांत राहिला। अण्णासाहेब पाटील यांचं आंदोलन ज्या काळात सुरू होतं त्या काळात शरद पवार हे विरोधी बाकावरती होते। मात्र त्या काळी शरद पवारांनी मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक मागणी केली किंवा कसलाही पाठपुरावा केला याची नोंद कुठेही सापडत नाही। अण्णासाहेब पाटलाच्या नंतर हा लढा मराठा महासंघाचे शशिकांत पवार आणि इतर नेत्यांनी ही मागणी तशीच लावून धरली। आर्थिक निकषावर आरक्षणाची ही मागणी सुरू होती। राज्य आणि केंद्र सरकार मात्र या सगळ्या मागणीला प्रतिसाद कुठेही देत नव्हतं। आता या वेळेला मंडल कमिशनवरती वेगवेगळी चर्चा व्हायला लागली होती। देशभरातलं वातावरण ढवळून निघालं होतं आणि त्यावेळी मंडल कमिशननं 31 डिसेंबर 1980 ला अहवाल सुपूर्द केला। हा अहवाल मराठ्यांना राजकीय, शैक्षणिक, सामाजिक अशा पद्धतीचं मागासलेपण नाही हा सिद्ध करणारा होता आणि या अहवालामधून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं नाही। त्यानंतर 1988 ते 1993 या काळात शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री पदावरती जाऊन बसले। शशिकांत पवार जे की अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख आहेत, तर त्यांनी सुद्धा वेळोवेळी पवारांच्या विरोधातली काही वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर शशिकांत पवार यांचे सुपुत्र वीरेंद्र पवार यांनी सुद्धा जाहीरपणे मीडियाला सांगितलं होतं की पवारांना संधी असताना देखील पवारांनी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळवू दिला नाही। अशा पद्धतीची वेळोवेळी त्यांची येत असलेली वक्तव्य आणि या सगळ्या गोष्टी या बाजूला इशारा करत होत्या की पवार साहेबांनी मराठ्यांना आरक्षण मिळवू दिलं नाही। वीरेंद्र पवार सांगतात की अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं व्हीपी सिंग यांची भेट घेतली आणि व्हीपी सिंग यांची भेट घेतल्याच्या नंतर व्हीपी सिंग यांनी सांगितलं की शरद पवारांनी जर शिफारस केली तर मराठ्यांना आरक्षण मिळवून जाईल। अशा पद्धतीनं व्हीपी सिंग यांनी शिष्टमंडळाला सांगितलं। त्यानंतर मराठा शिष्टमंडळ हे शरद पवारांच्या भेटीला राज्यामध्ये आलं आणि भेटीला आल्याच्या नंतर मात्र शरद पवारांनी या सगळ्या गोष्टीत कसलाही रस दाखवला नाही असं वीरेंद्र पवार सांगतात। त्याचबरोबर मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि आपणच आरक्षण घेतल्यास त्यातून काय संदेश जाईल असं म्हणत मंडल आयोगाचं आरक्षण देण्यास शरद पवार यांनी पाठिंबा दिला नाही असं वीरेंद्र पवार सांगतात, जे की शशिकांत पवार अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख आहेत। शशिकांत पवार त्यांचे सुपुत्र वीरेंद्र पवार हे सांगतात। पुन्हा 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना 16% आरक्षण देण्यात आलं। मात्र 2014 मध्ये सरकारचे शेवटचे काही दिवस शिल्लक असताना हे आरक्षण देण्यात आलं। याच काळात म्हणजे 2018 मध्ये पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी शरद पवारांची एक मुलाखत घेतली होती। त्या मुलाखतीत शरद पवार सांगतात की जातीनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याची संकल्पना महाराष्ट्राला समजावून सांगावी लागेल, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली होती आणि पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असताना मराठा आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतला होता। मात्र 16% जे आरक्षण दिलं शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ते आरक्षण फार काळ टिकू शकलं नाही। वर्ष होतं 2019। महाआघाडीच्या माध्यमातून शरद पवार पुन्हा एकदा सत्तेत आले। 2021 मध्ये मराठा आरक्षण रद्दबादल करण्यात आलं असा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि जे काँग्रेस आणि सरकारनं 16% आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना दिलं होतं तर ते आरक्षण रद्दबादल करण्यात आलं। त्यानंतरही शरद पवारांवरती वेगवेगळ्या टीका होत गेल्या। मराठा समाज हे त्यांना आपले नेते मानत होता, मात्र मराठा समाजाच्या भावना शरद पवारांनी समजून घेतल्या नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया
सुद्धा त्यावेळेला उमटायला लागल्या। त्यानंतर पुन्हा 2022 सप्टेंबरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते, एक काळ होता आरक्षणासाठी आम्ही संघर्ष केला, मागण्या केल्या, पण आता हा विचार केला की आरक्षण बस झालं। जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवारांनी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात केलं आणि पुन्हा एकदा शरद पवार टार्गेटवरती आले। 2023 मध्ये जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं आणि या उपोषणावरती हल्ला झाला, गोळीबार करण्यात आला, लाठीचार्ज करण्यात आला आणि हे उपोषण प्रचंड चर्चेला आलं। त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि तिथून पुन्हा चर्चा सुरू झाली। ती भेट घेतल्याच्या नंतर काही दिवसात शरद पवारांनी एक फॉर्म्युला सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून शेअर केला। ओबीसी किंवा इतर कोट्यातून मराठ्यांना आरक्षण नको, वादविवाद वाढतील, आरक्षण मर्यादा केंद्र सरकारनं वाढवावी आणि त्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवारांनी जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर केलं। अशा पद्धतीनं वेळोवेळी शरद पवारांची जी भूमिका आहे मराठा आरक्षणासंदर्भात तर ती बदलत राहिलेली आहे आणि शरद पवारांनी मराठा आरक्षणासंदर्भात कुठेही ठोस भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत नाही किंवा एखादी आक्रमक भूमिका घेऊन तिचा पाठपुरावा केल्याची ही नोंद कुठं सापडत नाही। तर मंडळी, ही होती शरद पवार यांची मराठा आरक्षणासंदर्भात वेळोवेळीची भूमिका। तुम्हाला या संदर्भात नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।